आज मी चालली आहे माझ्या एका सबस्क्रायबरला भेटायला। मी आलो आहे गिफ्ट रॅप करायला। मस्त मी हे घेतला आहे, मस्त इतका मोठा पचका झाला आहे। हॅलो, हा बोल। हाय प्रतीक्षा। गाइस, हिचं पण चॅनल आहे आणि आय थॉट मी तुला सरप्राईज द्यायला पाहिजे, बट मला सरप्राईज भेटलं। हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि हा खूप जास्त स्पेशल व्लॉग आहे बिकॉज आज मी चालली आहे माझ्या एका सबस्क्रायबरला भेटायला आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि मी तिच्यासाठी आता रेडी होत आहे। तर मी विचार केला की मी इंट्रो पण तुम्हाला आताच देऊन देते, म्हणून प्लीज माझी हालत इग्नोर करा, मी अजून रेडी नाही झाली आहे। आणि मी ऍक्च्युली माझ्या 30K झाले माझ्या युट्यूब वरती, तुम्हाला माहितीच असतील। मग 30K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, तर त्याच्या खुशीमध्ये मी एक गिव्ह अवे अनाउन्स केला होता आणि त्याची ती विनर आहे आणि कोइन्सिडेंटली ती पण अमरावतीमध्येच राहते जिथे मी राहते। सो आय थॉट की मी तिला स्वतः जाऊन गिव्ह अवे द्यायला पाहिजे, जे हॅम्पर आहे ते द्यायला पाहिजे कुरिअर केल्यापेक्षा, बिकॉज हे जास्त स्पेशल आहे आणि हे जास्त थॉटफुल आहे। सो तिला माहिती नाहीये, मी तिच्याकडून सगळं ऍड्रेस वगैरे सगळं घेतलंय, तिचा फोन नंबर घेतला आहे, आम्ही थोडंसं बोललो पण आहे। बट आता मी जाणार आहे, तिला सरप्राईज देणार आहे आणि आपण तिचं रिॲक्शन बघू। ऑनेस्टली मी पण खूप जास्त एक्साइटेड आहे, बट मी खूप जास्त अशी नर्वस आणि हे आहे बिकॉज मी अशी थोडी इंट्रोवर्ट आहे, तर मी ना मला असं अजीब वाटतं कोणा अनोळखी व्यक्तीला भेटायला। बट ठीक आहे ना, म्हणूनच मी तिच्यासोबत थोडीशी बोलली पण, कारण की मला असं होतं यार, मी काय करू दोस्तो, मला असं अनोळखी लोकांना भेटणं हे आता तुम्ही माझे व्लॉग्स बघता, जर तुम्ही बघत असणार तर तुम्हाला वाटत असेल की आपण तर हिला नेहमी बघतो, बट मी तुम्हाला नाही बघू शकत ना। सो माझ्यासाठी तर तुम्ही नवीनच आहे। तर एनिवेज मी आता पटापट रेडी होत आहे आणि म्हणूनच मग मी तुम्हाला इंट्रो पण देत आहे। माझं हॅम्पर जे आहे ते अजून बनलं नाही आहे, म्हणजे मी सगळे प्रोडक्ट्स तर घेतले आहे, बट मला ते अजून पॅक करायचे आहे, तर ते मला असं वाटतं की मी ऑन द वेच करणार, कारण आता परत जाऊन सामान घेऊन येणं आणि मग परत करणं ते खूप जास्त अजून त्याला टाइम लागेल। सो मला तिला पटकन द्यायचं आहे, थोडंसं चांगलं रेडी होऊन जाऊ, बिकॉज मी फर्स्ट टाइम कुठल्या माझ्या सबस्क्रायबरला भेटायला चालली आहे आणि मला खूप जास्त एक्साइटमेंट होत आहे। सो येस, मी पटकन आता ना रेडी होते आणि मग जेव्हा मी पूर्ण रेडी होणार आणि जेव्हा मी निघणार तेव्हा मी तुम्हाला भेटते। टिल देन स्टे ट्यून्ड, कारण की आपल्याला तिचं रिॲक्शन बघायचं आहे। आय रिअली होप की ती घरी असावं, कारण कुठे जाऊ नये, कारण की हा वीकडे आहे आणि माझ्यासारखे सगळे लोक वीकडेला घरी नसतात, हे मला समजायला पाहिजे। बट ठीक आहे, आता आज टाइम मिळाला आहे, सो आज चाललं जाऊ। तर येस, आता मी बडबड बंद करते कारण की टाइम नाही आहे आणि माझं पटकन मेकअप संपवते। ओके दोस्तों, मी रेडी आहे। मी बस ही बॅग कॅरी करणार आहे माझ्यासोबत आणि हे सनग्लासेस, बिकॉज बाहेर धूप आहे। बट आता आपण निघूया, कारण की मी ऑलमोस्ट 1 वाजवला आहे आणि मला जायचं आहे पटकन। आय एम व्हेरी एक्साइटेड। सो चला आपण निघूया आणि सरप्राईज करूया। सगळ्यात पहिले आता हॅम्पर बनवायचा आहे, सो चला एक्साइटमेंट थोडीशी काबूमध्ये आणू आणि लेट्स गो। निघायच्या पहिले लेट मी शो यू माझा गिव्ह अवे हॅम्पर, कारण की तेच तर मी तुम्हाला दाखवलं नाही, सो आधी ते बघून घ्या। ते इग्नोर करा, बॉक्स याला अजून बरोबर पॅक नाही केलाय मी, बट याच्या आतमध्ये मी हे इयरिंग्सचा हा सेट ऍड केला आहे। देन हे कसं काय खाली पडलं माहिती नाही, बट हे नेल्सचा सेट ऍड केला आहे आणि मला हे एक शीट मास्क पण ऍड करायचं होतं, ते केलं आहे। आता मला याच्यामध्ये आणखीन एक ऍड करायचे, म्हणजे आणखीन काही चॉकलेट्स ऍड करायचे आहेत आणि मी एखादं लिपस्टिक पण ऍड करू शकते। म्हणजे आता माझ्याजवळ जर जे अनयुज्ड असेल ते, अदरवाईज मी इतकं आणि मग चॉकलेट्स काही तेच मी देणार आहे। सो आता तर ह्याला मला बरोबर पॅक वॅक करायचं आहे, खूप काम आहे दोस्तो। मी आलो आहे गिफ्ट रॅप करायला आणि आम्ही काही चॉकलेट्स पण घेतले आहेत त्याच्यामध्ये टाकायला। आता आम्ही करणार आहे आमचं गिफ्ट रॅप। खूप जास्त हे आहे, रश आहे, तर तुम्हाला आवाज नसेल येत माझा, बट लेट्स गो। इट्स ऑल असा साधा पेपर घेऊन द्या मला, चल ना जाऊन बघू ना। हे का, हे ऑनलाईन ऑर्डर केलं मी, नाही डायरेक्ट नखावर लावलं, त्याच्यावर कलर ऑलरेडी आहे ना। नाही काहीच नाही होतं,
नाही ते असं काय म्हणते चिकटपट्टी सारखं असते त्याला, डबल साइडेड टेप सारखं, ते लावायचं मग त्याच्यावरती चिकटतो. मी हे घेतलं आहे, मी छोटीशी नोट पण लिहिली आहे आणि हे क्यूट गिफ्ट रॅप केलं. आणि आता मला मॅप, ओ नो मी तुम्हाला दिसत आहे ओके, आता मला मॅपवरती तिचं घर टाकावं लागेल आणि मग नंतर आम्ही दोघी जाणार. माझ्यासोबत पिऊ आहे कारण की मी एकटी तर नव्हतीच जाणार फॉर ऑब्वियस रिझन्स. सो नाव पिऊ हे तू पकड. किती काळोख येत आहे इकडनी. हां मी परत एकदा दाखवते. सो हे आहे गिफ्ट, ही आहे ती छोटीशी नोट. एक थँक्यू नोट लिहावं असं मला वाटलं. आणि ओके लेट्स गो. आता आपण डायरेक्ट तिच्या घराजवळ पोहोचल्यावर बोलूया. दोस्तो इतका मोठा पचका झाला आहे की आपली सबस्क्रायबर घरी नाही आहे आणि आता तिने म्हटलं की मी माझ्या मम्मीला खाली पाठवते. मी इतकी मेहनत करत तुझ्यासाठी आली. बट एनिवेज काकूलाच भेटून घेऊ, त्यांनाच देऊ. सो कम लेट्स गो नाव. आताच बाहेर गेली, बँकेत गेली. हो का? ठीक आहे, तिच्यासाठी नाही असू द्या. अच्छा थँक्यू. दोस्तो सो तुम्ही बघितलं माझा किती मोठा पचका झाला कारण की ती घरीच नव्हती आणि काकू आल्या होत्या घ्यायला. बट आणि मला बोलता पण नाही आलं बिकॉज मी पिऊला बोलायला लावलं होतं कारण तिचा प्रॉपर ॲड्रेस नव्हता माहिती. सो मी तिला म्हटलं की पार्सल आलं आहे असं सांग. बट आय थॉट की मी तिला कॉलवरती सांगायला पाहिजे की मी तुझ्या घरी आली ती तुला भेटायला. बट ठीक आहे कोई बात. आणि ती माहिती माझं बॅड लक बघा, ती फक्त 5 मिनिट झाले आत्ताच निघाली, बाहेर कुठेतरी गेली. सो पिऊ मला फोन दे, मी तिला आता कॉल करते तुमच्यासमोर आणि मग नंतर आपण तिला सांगू आणि जाऊ. आता काय दुसरं काही ऑप्शन नाही आहे. सो येस एकदम खुश झाला आहे माझा सरप्राईज. बट ठीक आहे, आय रिली होप की तिला ते सरप्राईज आवडणार, म्हणजे तिला गिव्हअवे आवडणार. सो आता पटकन कॉल करूया तिला. हॅलो हाय प्रतीक्षा. ॲक्च्युली मी तुझ्या घरी गेली होती, तुझं गिफ्ट. हां मी स्वतः गेली होती. आय थॉट मी तुला सरप्राईज द्यायला पाहिजे बट मला सरप्राईज भेटलं. हां मला सांगितलं काकूंनी. बट एनिवेज मी काकूंजवळ दिलं आहे तुझं गिफ्ट. ओके ओके. आणि हां तर मला सांग तुला आवडले की नाही. ठीक आहे. हां पक्का सांगेन. येस मी आता निघाली तुझ्या घराजवळून. अच्छा ओके. मी आता घराजवळ झाली होती. ठीक आहे. ओके मग तू येत असेल तर मी आहे इथेच आहे पेट्रोल पंप जवळ, जर तुला तुझं म्हणजे तू जवळपास असशील तर. हां ओके चालेल. गाईस इथेच आहेत, आपण भेटूनच जाऊया. बोर होत आहे चॉकलेट खायचं. आम्ही तिच्यासाठी चॉकलेट घेतलं तेव्हा आमच्यासाठी पण घेतलं. सो फोड अभी राह देखते देखते हम चॉकलेट खाएंगे. पटकन ये प्रतीक्षा. पण काकू खूप स्वीट होत्या. काकूंनी मला म्हटलं घरात ये, बट मला अजीब वाटते तर मी गेली नाही. गाईज हिचं पण चॅनल आहे आणि ही पण ब्लॉग करते. सांग त्यांना, सांग आणि माझ्या पण सांग. तिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं पण चॅनल. गाईस तुम्ही बघितलं ती क्यूट छुटकी, ती जशी पण तिकडनी आली ना दुरून, तिने मला तिथून हाय करत आणि मला इतकी खुशी झाली. आणि पिऊ चॉकलेट खा. आता मी जाणार आहे मावशीकडे. मी खूप खुश आहे की मी ॲटलिस्ट मला भेटता तरी आलं. ठीक आहे मला गिफ्ट नाही देता आलं तिला, बट ॲटलिस्ट मला भेटता आलं आणि मला खूप मजा आली. आणि चला आता जाऊया, मला तर खूप खुशी होत आहे. आणि येस आय होप प्रतीक्षा तुला माझं गिफ्ट आवडणार. आणि आराध्या नाव होतं तू तिचं, तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा हां दोस्तो. ओके बाय. आता आपण जाऊ मावशीकडे कारण की तिकडे माझी सगळे वाट बघत आहे, मम्मी वगैरे. सो कम लेट्स गो. चॉकलेट खाऊ द्या दोस्तो कारण की कडू आहे. ओ माय गॉड थोडीशी स्वीट आहे पण एक्झॅक्ट तशी आहे जसं मला डार्क चॉकलेट आवडते. एकदम डार्क नाही, एकदम स्वीट नाही. दे बघा आणखी पाहिजे. इतकी पिल्लू चॉकलेट देते ही मला.
ओके दोस्तो, सो मी मावशीकडे आली आहे आणि मी टेरेसवर आहे आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा खटपिटचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. बट मी हा व्लॉग इथे एंड करायला आली आहे. यार मला खूप मस्त वाटलं प्रतीक्षा तुला भेटून आणि माझी छोटू क्यूटू सबस्क्रायबरला भेटून पण. किती छान वाटतं यार, तुम्ही लोक जे मला स्क्रीनच्या त्या साईडनी सपोर्ट करता, इतके छान छान कमेंट्स करता, इतके माझे व्लॉग्स बघता, सबस्क्राईब करता मला, त्यांच्यासाठी काहीतरी असं सरप्राईज प्लॅन करून छोटंसं गिफ्ट देऊन भेटून खूप मस्त वाटलं. तुम्हाला एक बात सांगू, मी इतकी डम आहे, म्हणजे डम नाही आहे, बट मी इतकी एक्साइट झाली होती तिला भेटून की मी तिच्यासोबत फोटो काढणंच विसरली. बट ठीक आहे, कोई बात नाही, मी पण अशी थोडी इंट्रोवर्ट आहे ना, तर मला असं एकदम भेटून अजीब वाटतं. बट ठीक आहे, थँक गॉड पिऊनी माझा तेवढा तरी व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्यासाठी मी दाखवून देणार तुम्हाला. बट येस, मला तर खूप मजा आली आहे प्रतीक्षा तुला भेटून आणि मी फ्युचरमध्ये आणखीन असे सरप्राइजेस आणि असे गिफ्ट्स अजून प्लॅन करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. बट आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिथे पण मी थोडेसे असे सरप्राइजेस आणि असे तुमच्यासाठी काही काही गिव अवेज ड्रॉप करणार आहे आता. सो मेक शुअर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करताय. अँड येस, दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.